प्रकृती केंद्रित विकासास समर्पित जगातील सगळ्यात मोठा उत्सव भारतीय संस्कृती उत्सव 7 हा दिनांक 29 जानेवारी 2025 ते 6 फरवरी 2025 या काळामध्ये प्रकृतीनगर सेडम जिल्हा गुलबर्गा येथे साजरा होत आहे। हा महोत्सव भारत विकास संगम तर्फे आयोजित केलेला 7वा उत्सव आहे। यापूर्वी पहिला उत्सव 2004 साली वाराणसी येथे झाला। 2008 साली चुनार मिर्जापूर येथे उत्तर प्रदेशमध्ये झाला। तिसरा उत्सव कलबुर्गी गंपू या नावाने 2011 साली झाला। चौथा उत्सव कोल्हापूरला भारतीय संस्कृती उत्सव नावाने झाला। पाचवा उत्सव विजापूरला आणि 2018 साली व 2022 साली 6वा उत्सव हैदराबाद येथे संपन्न झाला। हा सर्वात मोठा प्रकृती केंद्रित विकासास समर्पित उत्सव गुलबर्गा येथे साजरा होत आहे। प्रश्न असा आहे तो हा उत्सव 9 दिवस 9 विषय त्या विषयातले 10 असे 90 वक्ते राजू दीक्षितला समर्पित 900 स्टॉल 9000 कार्यकर्ते 30 लाख लोक या कार्यक्रमाला येणं अपेक्षित आहे आणि 300 एकड़ कार्यक्रम साजरा होत आहे। पत्रकार बंधूंनो, एवढा मोठा कार्यक्रम इतकी मोठी लोक आपण हे कशासाठी करतोय? आज आपल्या वेळेची निकड काळाची गरज म्हणून आपल्यासमोर 3 प्रश्न आहेत, त्याला दिशा मिळावी म्हणून हा आपण उत्सव साजरा करत आहोत। पहिला विषय असा आहे की मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रकृती फुलू शकते, पण प्रकृतीशिवाय माणूस जगू शकत नाही। दुसरा, गाव ही आईची कूस आहे, ती आईची कूस आईची पदर सांभाळणं आवश्यक आहे। गाव टिकेल तर बाकी सगळं टिकेल। म्हणून माझा देश माझा गाव माझा देश ह्या विषय दुसरा। आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे विषमुक्त हवा, विषमुक्त पाणी आणि विषमुक्त अन्न हे उद्याच्या आपल्या पिढीची जगण्याची गरज आहे। ह्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ही सध्याची काळाची निकड आहे। हा कार्यक्रम दिनांक 28 रोजी गुलबर्गा आणि सेडम या दोन्ही ठिकाणी भव्य शोभायात्रेने सुरुवात होणार आहे। 28 तारखेला संध्याकाळी सेडम येथे सगळ्या 900 स्टॉलचं उद्घाटन होणार आहे। या 300 एकड़ जी कार्यस्थळ या ठिकाणी 6 एकरवर सायन्स एक्झिबिशन आहे। या 6 एकरच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये पूर्ण 9 दिवस भारतातील इस्रोचे तज्ञ वैज्ञानिक तरुणांना विज्ञानाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत। त्यात ब्रह्मोस असेल, मंगळयान असेल, चंद्रयान असेल आणि एक विषय असा आहे जे राजस्थानचे व्हाईस चान्सलर काही सादर करणार आहेत की ऋषी कणाद ते डॉक्टर अब्दुल कलाम। तर असा हा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे। 11 एकरवर सेंद्रिय शेतीचं मॉडेल आहे। 2 एकरवर बाललोक आहे। 8 वर्षाच्या मुलांना एक विशाल दृष्टी देता येईल म्हणून बाललोकचे आयोजन केलेलं आहे। 2 एकरवर शिल्पग्राम आहे। भारतातील सगळे कलाकार त्या ठिकाणी आपली कला सादर करणार आहेत। असा एक अतिशय सुंदर आणि अनमोल असा ज्ञान यज्ञ आहे। या कार्यक्रमाची सुरुवात 29 तारखेला मातृशक्ती संगमने होणार आहे। ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या दिवशी 50,000 माता आपल्या हाताने 8 वर्षाच्या खालच्या बालकाला घास भरवतील। माता ही पहिली गुरु आहे। हा दिव्य कार्यक्रम जगातला एकमेव कार्यक्रम असेल। बाल झाल्यानंतर दुसरा कार्यक्रम आहे शिक्षण। ह्या दिवशी भारतातील शिक्षण केंद्रे 4 लोकांनी वेगवेगळे प्रयोग केले शिक्षणात अशी मार्गदर्शन करतात। ते आहेत गुरुराज करजगी। गुरुराज करजी हे जगातील केम्ब्रिज ऑक्सफर्ड सारख्या 3 विश्वविद्यालयाचे मार्गदर्शक आहेत। दुसरं नाव आहे डॉक्टर अशोक ठाकूर। त्यांची दिल्लीला एक शाळा आहे, छोटीशी शाळा, झोपडपट्टीतली शाळा आहे, पण ती शाळा जगातील 10 शाळेपैकी एक शाळा आहे। आणि तिसरे आहे वाय माधुरी रेड्डी। त्यांचं वंदे मातरम फाउंडेशन म्हणून एक गुरुकुल पद्धतीची शिक्षण आहे तिथं हैदराबादला, ते मार्गदर्शन करते। ह्यानंतर शिक्षणानंतर युवा कार्यक्रम राहील। युवा कार्यक्रमामध्ये सुद्धा अनेक तज्ञ त्या विषयातले आपल्या युवकांना मार्गदर्शन करतात।
सगळ्यात महत्वाचा ह्याच्या सुद्धा पुढचा जो 1 तारखेला ग्राम आणि कृषी कार्यक्रम आहे. धर्म हा भारताचा आत्मा आहे. भारताचा आत्मा खेड्यात राहतो आणि खेड्यात टिकलं तर आपला देश टिकेल. आणि कृषी ही आपली संस्कृती आहे. कृषी ही संस्कृती ही खरी संस्कृती आहे. मग त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्या दिवशी त्या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवराज सिंह चौहान आपले कृषी मंत्री करणार आहेत. मार्गदर्शनासाठी गोपालभाई सुतारिया, मयंक गांधीजी, बी ठोंबरे साहेब, महादेवजी गुमारे, राजेंद्र सिंहजी, पोपटराव पवार अशी अनेक तज्ञ लोक त्या ठिकाणी भाषण करणार आहेत. ग्राम आणि कृषी नंतर आहार आणि आरोग्य कार्यक्रम आहे. आपला आहार हेच आपलं औषध झालं पाहिजे आणि आपलं स्वयंपाकघर हेच आपलं दवाखाना झालं पाहिजे आणि आपल्या घरातली गृहिणी जी आपल्याला घास भरवते तीच डॉक्टर झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी भारतातील तज्ञ डॉक्टर हितेश जानी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर DP रमेश हे पंचगव्य चिकित्सक आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे आन्सर टू कॅन्सर. ते म्हणतात की जगातील विदेशी लोक माझ्याकडनं येऊन किती ट्रीटमेंट घेतात कॅन्सरवर. तर अशी सगळी लोक. आणि अजून एक नाव आहे आपले महाराष्ट्रातले अविनाश सावजी. त्यांचं प्रयास म्हणून संस्था आहे. ते ह्या दिवशी मार्गदर्शन करणार आहेत. आहार आणि आरोग्यानंतर आहार आणि आरोग्याच्या दिवशीच बाबा रामदेव हे त्या दिवशी योगाचं आणि आरोग्यबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यानं स्वयंउद्योग आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या तरुणांना स्वयंउद्योगाची फार आवश्यकता आहे. छोटे छोटे गृहउद्योग, स्किल एज्युकेशन आणि की स्मॉल स्किल इंडस्ट्रीची आवश्यकता आहे. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्या दिवशी देवराज शर्मा आहेत, उत्तमजी बजाज आहेत, निलिमा मिश्राजी आहेत. तर हे आहे तज्ञ प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या मार्गदर्शन करणार. पर्यावरणावर बोलण्यासाठी शिवानंद कलवेजी आहेत, उमाशंकरजी पांडे. उमाशंकरजी पांडे हे पद्मश्री आहेत. त्यांचं फार मोठं नाव आहे. ते जलग्राम जखमीचे राहणारे आहेत. त्यांचं संकल्पना अशी होती की खेत पर मेड और मेड पर पेड ह्या दृष्टीने त्यांनी बँकेमध्ये खातं सुद्धा न करता जनसभागतून साधारण 40 गावांमध्ये ते पूर्ण जन्मे करून टाकले. असे उमाशंकर पांडे त्या दिवशी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पर्यावरणामध्ये ह्याच प्रकारचे अनेक लोक पर्यावरणावर मार्गदर्शन करणार आहेत. नंतर सेवाशक्ती संमेलन आहे. सेवाशक्ती संमेलन हा फार महत्वाचं संमेलन आहे. आपला 150 कोटीचा जो देश आहे त्या देशामध्ये अनेक जण आपल्या आपल्या ठिकाणी राहून सेवेचं काम करतात. कुठलीही अपेक्षा न करता, कोणाकडून काय अपेक्षा न करता. त्याच्यामध्ये महादेवजी गुमारजी असतील, आपली नीता मगर असेल, बुद्धराज हरिश्चंद्र सोळे गुरुजी असतील किंवा रवी पाटील असतील, हे लोक आपल्या ठिकाणी राहून समाजाकडनं काहीही अपेक्षा न करता समाजाची निस्पृह सेवा करतात. अशा लोकांतून हा आपला देश चाललेला आहे 150 कोटीचा. म्हणून ह्या सेवाशक्ती संघामध्ये अशा लोक संमेलन होणार आहे आणि हे ते लोक आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि सगळ्यात शेवटचा कार्यक्रम आहे देश धर्म संस्कृती. भारतात धर्म भारताचा आत्मा आहे आणि आपली संस्कृती नदी, मंदिर, गुरुकुल ह्याच्या भोवती गुंफली गेलेली आहे. त्या देशीनं सनातन धर्माबद्दलची माहिती देण्यासाठी आणि ही आपली संस्कृती अक्षुण्ण ठेवण्यासाठी सेवा धर्म संमेलनाचं आयोजन केलं आहे. हे कार्यक्रम झाल्यानंतर 7व्या दिवशी भारत विकास संगमचे संस्थापक, राष्ट्रीय चिंतक आदरणीय श्री KN गोविंदाचार्य यांचा 80वा वाढदिवस म्हणजे सहस्त्र दर्शनाचा कार्यक्रम 7 फेब्रुवारीला साजरा होणार आहे. भारतीय संस्कृतीचा हा कार्यक्रम विजापूर येथील महान संत प्रकृतीप्रेमी श्री सिद्धेश्वर स्वामी यांना समर्पित करणार आहे. ते परवापर्यंत होते, बाकी सगळ्याच कार्यक्रमाला त्यांचा आशीर्वाद मिळत होता, पण हा कार्यक्रम त्यांना समर्पित करण्यात आलेला आहे. असा भव्य कार्यक्रम आहे. हा ज्ञान यज्ञ आहे. इतका मोठा कार्यक्रम ह्या भागात होत आहे. तर ह्या कार्यक्रमाचा फायदा सगळ्या लोकांनी घ्यावा आणि आपल्या युवकांना, समाजसेवकांना, MSWC लोकांना, ह्या एक स्टडीचा विषय आहे, एक रिसर्च मटेरियल आहे. तर ह्या गोष्टीचा फायदा सगळ्यांनी घ्यावा आणि सगळ्यांनी आपल्या हा कार्यक्रम आपल्या लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यात आहे. ही एक ज्ञान संपादन करण्याची सुवर्ण संधी आहे. तर ह्या लोकांची मध्ये सगळ्याला हवी आणि सगळ्यात आपल्या वर्गातील लोकांनी ह्याचा फायदा घ्या. ह्यासाठी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतोय. ही माहिती इतका मोठा कार्यक्रम होतोय आणि हीच माहिती जर काही आपल्याला लोकांपर्यंत नाही पोहोचली
तर मग आपल्याकडनंच ती एक चूक समजली जाईल. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या कार्यक्रमाची माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांची फायदा घ्यावा, ह्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वजण या गोष्टीच्या लोकांना जास्तीत जास्त माहिती द्यावी आणि की सर्वांना ह्या कार्यक्रमात येण्याची प्रोत्साहन करावं, यासाठी ते आयोजन करण्यात आलं आहे. धन्यवाद. माफ करा थोडं की साऱ्या ज्वलंत प्रश्नावर हा कार्यक्रम होतोय. प्रत्येक कुठेतरी प्रकाश टाकण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं देशभरातनं सारी तज्ञ मंडळी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्राला हात घातलेला आहे. असं कुठलंही क्षेत्र या सोडले नाही की ज्या क्षेत्रावर आपण आज काळाची गरज आहे. आणि प्रत्येक विषय जर आपण बारकाईने पाहिला याच्यामध्ये तर आपल्याला दिसेल की आज माता आणि लेकरातलं जी नातं आहे त्याच्यावर कुठेतरी आज चांगल्या पद्धतीनं चांगल्या संस्काराची गरज आहे, शिक्षणावर काम करायची गरज आहे. आजचं शिक्षण पाहिलं तर सारं शिक्षण कमर्शियल नोकरीच्या मागे लागलोय आपण, पण व्हॅल्यू एज्युकेशन नाहीये, त्याच्यामध्ये काम करायची गरज आहे. युवकासाठी एवढं सुंदर या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत की प्रत्येक युवकांना त्यातनं काहीतरी घेऊन जाता येईल. आणि अशा दृष्टीने या ठिकाणी सारे वक्ते आहेत की तुम्हाला नोकरी मागायची गरज नाही, तुम्ही नोकरी देणारे बनाल, अशा पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. कृषीमधलं मॉडेल हे निश्चितपणे आज ज्या शेतकऱ्याची आत्महत्या होतात किंवा आज आपण बरंचसं, कारण मी शेतीमध्ये देशभर काम करतोय, पाहिलं की आज दरवर्षी 5 ते 10% लोकांचं मायग्रेशन चालू आहे शहरामध्ये. हे मायग्रेशन थांबवायचं असेल, अन्न सर्वाला पाहिजे, खायला सर्वाला पाहिजे, पण उत्पादन कोणी करायचं? आज आपली मानसिकता उत्पादन करायची राहिली नाही, अन्न पाहिजे आपल्याला, उत्पादन कोणी करायचं? तर ही मानसिकता बदलायचं काम या प्रोग्राममधून होणार आहे. एक मॉडेल असं बनवलंय की अत्यंत कमी खर्चामध्ये सहजपणे 1 एकरामध्ये 100 पेक्षा जास्त धान्य कसं घेता येईल याचं प्रत्यक्ष मॉडेल त्या ठिकाणी उभं केलं. 1 एकरामध्ये एक 4 लोकांचं कुटुंब जगून वर्षाला ती फॅमिली 1 लाख रुपये कसं कमवेल हे मॉडेल या ठिकाणी केलेलं आहे. तर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी प्रत्यक्षिक मॉडेल या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक माणसाला यातनं काहीतरी घेऊन येता येणार येतात, की असं नाही की माझा शिक्षण शेती, माझा संबंध शेतीशी नाही, माझा संबंध युवकाशी नाही, तुमच्यासाठी बाकीच्या गोष्टी आहेत. तर ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे त्या क्षेत्रात तुम्हाला या ठिकाणी नॉलेज मिळणार आहे. त्यामुळे आम्ही अनेक कॉलेजमध्ये आज अपील केलं जिल्हाभरातल्या आणि राज्यभरातल्या की कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जरूर यावं. 9 दिवसामध्ये जगभर फिरून, देशभर फिरून जे नॉलेज तुम्हाला मिळणार नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी 7 दिवसात 9 दिवसात नॉलेज मिळणार आहे. एकत्रित सारं नॉलेज मिळणार आहे. आज देशभरातले 900 स्टॉल आहेत. प्रत्येक स्टॉल मधनं तुम्ही एक जरी गोष्ट शिकली तर तुमचं आयुष्य कडे नाही. केरळपासून काश्मीरपर्यंत, इकडे गुजरातपासून अगदी साऱ्या नॉर्थ ईस्टच्या राज्यापर्यंत प्रत्येक राज्यातला, प्रत्येक गावातला त्या ठिकाणी स्टॉल आहे. प्रत्येक गोष्ट नाविन्यपूर्वी आहे. प्रत्येक गोष्टीचा तो माणूस आहे तिथला ते एका वेगळ्या उंचीवर गेलेला आहे. मग तिथला हस्तशिल्पी असेल, तिथला कारागीर असेल, प्रत्येक माणूस हा वेगळ्या उंचीवर पोहोचलेला आहे. तर या दृष्टीने जर विचार केला आपण तर हा या देशातला एक आगळा वेगळा कार्यक्रम होतोय. आतापर्यंत इतिहासामध्ये असा कार्यक्रम कोणी नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांना आपण तर प्रेझेंट राहिलंच पाहिजे, पण आपल्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने अपील सर्वांना करा की प्रत्येकाने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आणि आम्हाला खात्री आहे की यातनं निश्चितपणे येणारा माणूस हा रिकाम्या हाताने येणार नाही, आयुष्यभराची शिदोरी तो घेऊन आपल्याकडे परत येणार आहे. तो नीता मगर, भारत विकास संगम सोबत गेली 10-12 वर्षापासून मी जोडलेली आहे. मला या विषयाची आवड आहे म्हणून मी इकडे आले. हा कार्यक्रम मला वाटतंय की जवळजवळ 15 वर्षाच्या मेहनतीनंतर हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे आणि या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त फायदा सगळ्याच लोकांनी, म्हणजे गाव पातळीवरच्या लोकांनी घेणं अपेक्षित आहे. गावाचा मेन कणा कोण आहे तर सरपंच बांधवांना अपील आहे की खरंच आपल्या गावाला स्वतःच्या पायावरती, स्वबळावरती उभं करायचं असेल तर हा कार्यक्रम आयडियल म्हणून आपण त्या कार्यक्रमाकडे बघावं. आपल्या गावात जी सुशिक्षित बेकारांची संख्या वाढलेली आहे, शिक्षणाची जी क्वालिटी आहे, या सगळ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या कार्यक्रमातून मिळतील. याचं कारण काय की तिथं सगळेच लोक तज्ज्ञ आणि ISI अधिकारी, त्यासोबतच आपण जे पद्मश्री म्हणतोय आणि ज्यांनी आयुष्य या विषयामध्ये घालवलेले आहे अशा सगळे व्यक्ती त्या ठिकाणी येणार आहेत. तेव्हा हे जे आपले 90 वक्ते आहेत, ह्या 90 वक्त्यांमार्फत आपल्याला खूप सारं ज्ञान त्या ठिकाणी मिळणार आहे. जे तुम्ही 20 वर्ष, 15 वर्ष किंवा वयाचे 35 वर्ष शिक्षणामध्ये घालवताय आणि त्याच्यातून आउटकम काय येते तर आपला युवक हा नोकरी मागण्याच्या शोधामध्ये फिरतोय. तर तिथं जर तुम्ही आलात तर 10 दिवसात एक आयुष्याला पूर्ण वेगळं वळण मिळून जाईल आणि जिकडे 10 लाख रुपये खर्च करून तुम्हाला जे ज्ञान मिळणार नाही ते ज्ञान तुम्हाला या 10 दिवसाच्या कार्यक्रमातून मिळणार आहे. तेव्हा सगळ्यात जास्तीत जास्त याचा फायदा युवक
शेतकरी आणि महिला वर्गाने घ्यावं, महिलांनी याच्यासाठी घ्यावं की जे आपण संस्कार म्हणतोय ते संस्कार खूप मोलाचे आहेत आणि आजची जी पिढी भरकटत चाललेली आहे ती संस्कार आपले कुठेतरी कमी पडायला लागलेत म्हणून आपली पुढची पिढी भरकटत चाललेली आहे। तेव्हा संस्कार जे म्हणतोय ते संस्कार अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वक्त्याच्या माध्यमातून आपल्या मुलांना मिळणार आहेत। तेव्हा अपेक्षा हीच आहे की जास्तीत जास्त महिलांनी आपल्या मुलांना घडवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं। उपस्थित राहिल्यानंतर लातूर जिल्ह्याची जी कोऑर्डिनेटर टीम आहे त्यांनी जर का आम्हाला थोडंसं सांगितलं की आम्ही येतोय तर तिथं निवासाची व्यवस्था बऱ्यापैकी आम्हाला त्या ठिकाणी करता येईल। सरपंचांना सुद्धा विनंती आहे की येत असताना थोडंसं कोऑर्डिनेट करावं आणि त्या ठिकाणी यावं। आता त्या ठिकाणी आल्यानंतर 2000 लोक एकत्रित बसतील असे वेगवेगळे 9 विषयाचे 9 वेगवेगळे स्टँडॉल मारलेले आहेत। ज्या व्यक्तीला ज्या विषयात अपडेट बनायचा आहे त्यांनी त्या स्टॉल मध्ये 10 दिवस राहावं आणि 10 दिवसाच्या याच्यातून वेगवेगळं नॉलेज त्यांनी अपग्रेड करावं आणि स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करून परत रिटर्न येऊन आपल्या इकडे ते काम चालू करावं। आता 9 विषय कोणते आहेत ते सरांनी सांगितलेलेच आहेत, पण जास्तीचं आपण युवक आणि सरपंच आणि महिला यांनी घेतलं तर मला वाटतं की आपला लातूर जिल्हा आणि आपला पूर्ण महाराष्ट्र याच्यातून कदाचित बाहेर येईल असं मला वाटतं। तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं हीच एक आमची सगळ्या व्यासपीठाकडनं अपेक्षा आहे। त्याचबरोबर शासकीय जे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये मोठा रोल कुणाचा आहे तर कृषी विभाग आणि महिला सक्षमीकरणामध्ये समाज कल्याण आणि शिक्षणामध्ये शिक्षण विभाग या सगळ्या विभागांना सुद्धा रिक्वेस्ट आहे की त्यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या सहली आहेत त्या सहली या इकल्या व्यासपीठावरती आणावेत जेणेकरून की विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय त्या ठिकाणी समजले जातील। जसे की सरांनी आता सांगितले वेगवेगळे सायंटिस्ट त्या ठिकाणी येणार आहेत, जवळजवळ 250च्या संख्येने सायंटिस्ट त्या ठिकाणी येणार आहेत। तेव्हा विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ओढ लागलेली असेल आणि जेव्हा सहलीला इकडे तिकडे दुसरीकडे फिरण्यापेक्षा इकडे जर आले तर खूप त्यांना नॉलेज चांगल्या पद्धतीने मिळेल आणि एक वेगळी दिशा मिळेल। म्हणजे आजपर्यंत जे आपण बघतोय वातावरण आपल्या पूर्ण ह्या लातूर जिल्ह्याचं म्हणा किंवा पूर्ण संस्कृतीचं म्हणा ते वातावरण सध्या शाश्वत विकास जे म्हणतोय तर शाश्वत विकासाला सोडून सगळी वेगळ्या दिशेने भरकटत चाललेली आहेत। तेव्हा सही ट्रॅकवर आणण्यासाठीचा हा एक मोठा कार्यक्रम आहे आणि 15 वर्षाची मेहनत या कार्यक्रमाची आम्ही सगळेजण तयारी करत असताना 15 वर्षाची मेहनत आहे। तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं। 1-2 दिवस उपस्थित राहिले चांगली गोष्ट आहे, पण ज्याला खरोखरच या कार्यक्रमातून तज्ञ बनायचंय, एक्सपर्ट बनायचंय आणि आयुष्यात काहीतरी करायचंय त्यांनी 10 दिवस त्या ठिकाणी राहावं अशी आमची विनंती आहे। धन्यवाद।